गवाक्षातून दिसणारा तो कोंढाणा, तिथं फडकणार ते मोगली निशाण, त्या निशाणाजवळून येणारा वारा आमच्या जीवाचा कोण मारा करतोय राजे. ही गुलामगिरीची आग उशाशी ठेवून विश्रांती घ्यावी कैसे. हो साहेब, आपली सहल जाणतो आम्ही. पुरंदरच्या तहामध्ये गमावलेले आमचे हे सांगाती गडकिल्ले आता आम्हाला परत मिळवायलाच हवे. आम्ही लवकरच नव्या मोहिमेची तयारी करू. राजे, तानाजींनी शेलार मामा आले. तान्या होय पाठवून द्या त्यांना. जी राज. साहब, राज, राज, तान्या लगबगीने कैसे येणे केलेस? लगबग खायची. लगीन ठरलं नव आपल्या रायबाचं. अक्षदा घेऊन आलो या. वाह, बहुत खूप वार्ता दिलीस. झोका करा रायबाचं लग्न. करा म्हणजे आणि आपण आम्ही आहोतच की. आणि हो, लागेल ती मदत आमच्या खाजगीतून घ्या. वय, पण तुमच्या मनात काय चाललंय या? तुम्ही काय एवढं काळजी थायचा? अरे काळजी कैसे, सर्व काही कुशल आहे. राज, काय तरी लपवितास आपण. होय, मला कळाय पाहिजे. आऊसाहेब, तुम्ही तरी बोला. लेकरू आहे नाही तुमचं. माझ्यापासनं काय बिघडवू नका. तुम्ही चाललेल्या दूध भाताची आण आहे. मला कळाय पाहिजे. काही नाही ताना, राजे नव्या मोहिमेची आखणी करतायत. मोहीम? तान्या, अरे मोहीम हेच आपलं आयुष्य, त्यात आश्चर्य काय? आखरीत हेच आहे राज. भाऊ मानतासा मला, आणि एवढ्या गोष्टीचा थांग पत्ता बी लागू देत नाही सवय. कोणची मोहीम काढली तान्या? राज, कोणची मोहीम काढली? कोंढाण्याची. आणि आम्ही स्वतः जातीनिशी चढाई करणार आहोत. ते जमणार नाही. ह्यो तान्या काय मेले आईचं दूध प्याला नाही. तुम्ही मोहिमेवर जावं आणि आम्ही नुसतं बघित बसावं. अहो, मिशीला पेल भरून मर्द म्हणून घ्यायचं कशाला आम्ही? ते काय नाही राज. ही मोहीम मला द्या. नाही ताना, यावेळी आम्ही तुला पणाला नाही लावू शकत. अहो, पण निदान रायबाचं लग्न होईतो. लगीन तर होणारच, रायबाचं नाही. आता लगीन होईल ते या कोंढाण्याचं. वय, तिथं बाणांच्या अक्षदा पडत्याल, तोपांचं फुलबाजा उडत्याल, आणि तलवारीच्या ताशा संघ नवरी मिरवतच आणू आम्ही. बघाच तुम्ही. नाही ताना, आता एक बी सबूत बोलू नका सा. येत्या नवमीला कोंढाणा मी जिंकलाच म्हणून समजा. तुम्ही फक्त तिथं लक्ष ठेवा. गड जिंकल्यावर माळावर गंजी पेटवू, ती बघूनच तुम्ही तिकडे यायचं राज. आता राज, द्या द्या. ठीक आहे ताना, पण लक्षात ठेव, आता पुढं पाऊल टाकायचं ते जिंकण्यासाठीच. कळलं पाहिजे त्या पातशाहीला, मराठा मार खाऊन पळत नाही. आम्हीही खाऊ घालू शकतो. पेटलेत निखारे पुन्हा या महाराष्ट्राच्या अस्मितेचे. याच निखाऱ्यातून मृत्यूच्या चिता भडकतील किंवा अमरत्वाच्या मशाली, आम्हास परवा नाही. याच निखाऱ्यातून तावून सुलाखूनच निघेल उद्याचा महाराष्ट्र. तानाजी